नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहे वर्ग 9चा मराठी हा विषय. त्यामध्ये पाहत आहे आपण रिव्हिजन पाहत आहे. ओके, याच्या पहिले मी तुम्हाला व्हिडिओज दिलेच आहेत, पण त्याची एक वेळा म्हणजे एका कुणी पाहिले कुणी नाही पाहिले त्याच्याबद्दल एखादी रिव्हिजन घेत आहे. कारण आपली आता काय येतात एक्झाम येतात, म्हणजे टेस्ट येत आहे तुम्हाला. ओके, तर रिव्हिजन मध्ये आपण दुसरी जी पोएम आपली संत वाणीमध्ये पहिला पाठ पाहत आहे आपण कोणता, भेटी लागे जीवा. तर भेटी लागे जीवा याचे जे कवी आहे, कवी कोण आहे, याचे कवी संत आहे. भेटी लागे जीवा अभंग आहे, याचे कवी आहे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव आहे तुकाराम गोल्लोबा आंबिले, है ना. त्यांचा जन्म 1608 आणि मृत्यू झाला त्यांचा 1650 मध्ये. आणि त्यावेळेसची जी परिस्थिती होती, त्यावेळेस लोकांना काय नव्हतं समजत, लोकांना काय म्हणते त्याला शिक्षण कसं घ्यावे, लोकांना शिक्षणाची काही जाणच नव्हती त्यावेळेच्या काळात. आजपासून समजा 700-800 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट आहे. ओके, आपको समझ में आया. ये जो हम लेसन मतलब ये जो पोएम ले रहे हैं हम संतवाणी, ये संतवाणी हम इसलिए ले रहे हैं कि आज क्या कर रहे हैं, हम रिवीजन ले रहे हैं. रिवीजन इसलिए ले रहे हैं कि कोई लेट सबमिशन होता है या कोई लेट देखता है, उसके लिए थोड़ा बहुत मतलब भावार्थ या और एक बार रिवीजन करने के लिए आपको ये मैंने पोएम ली हूँ. तो उसमें से है भेटी लागे जीवा. ये जो पोएम है, ये पोएम संत तुकाराम महाराज का ही अभंग है. ये पोएम अभंग है उनके. ओके, तुकाराम महाराज के सबसे जगत प्रसिद्ध अभंग है और उनको जगत गुरु बोला जाता है तुकाराम महाराज को. ओके, तो संत तुकाराम महाराज के जो उस वक़्त जो अपना मतलब प्रापंचिक व्यवहार करके भगवान को परमार्थ भी कैसा करना चाहिए, ये उन्होंने लोगों को सिखाया. उस वक़्त लोगों को जैसे भगवान की ओर और साथ में अपना प्रपंच भी निभा लो, और साथ में क्या करो थोड़ा सा परमार्थ मीन्स कैसा कि लोगों को इसकी भावनाएं करने, यानी कौन सी अच्छी भावनाएं, यानी अपने मन में दूसरों के प्रति अच्छी भावनाएं या उनके विचारों की मतलब विचारों को उन्होंने चालना दी, ऐसा बोलो तो भी चलेगा. उस वक्त शैक्षणिक का कोई रोल नहीं था. शिक्षण क्या है ये लोगों को नहीं समझता था, परंतु तुकाराम महाराज ने अपने अभंग के द्वारा, अपने सीधे सिंपल सोपे भाषा में लिखे हुए अभंग के द्वारा उन्होंने क्या किया, लोगों को अभंग के द्वारा ध्यान देने का काम किया, प्रबोधन का काम किया उन्होंने. उस वक़्त ऐसी स्थिति थी कि लोग इसको शाळा नॉलेज इसका कोई रोल नहीं था. ओके, अब ये जो पोएम है भेटी लागे जीवा, इसमें भगवंत का अभंग ही है. और सबसे ज़्यादा उनका जो माहिर घर था, मतलब उनको वो जो भगवान को चाहते थे वो था विठ्ठल भगवान. इट मीन्स कौन से, पंढरपुर का विठोबा. अभी गई हुई आषाढ़ी एकादशी है ना, उसमें क्या थी, पंढरपुर में यात्रा थी. पर अभी कोविड के वजह से वहाँ नहीं हुआ. मतलब नहीं तो पहले बहुत लोग मतलब जैसे सेगांव की डिंडी, शिरडी की डिंडी, ऐसे डिंडियाँ जाती थी. वहाँ बहुत सुंदर माहौल रहता था. कहाँ, पंढरपुर में. लोग बारी लगाते थे, मतलब कैसे लाइन लगाते थे विठोबा का दर्शन करने के लिए. उस वक्त का बहुत ही सुंदर ये आता था, मनमोहक चित्र रहता था. पर अब कोविड की वजह से कोई कहाँ जाता नहीं है. और वो संत तुकाराम, उस वक़्त के जो संत तुकाराम, संत नामदेव महाराज, जनाबाई, संत एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी, ये सभी विठ्ठल भगवान के क्या थे, भक्त थे. ओके, तो विठ्ठल को वो उनको मिलने की मतलब जैसे एक भक्त अपने, जैसे एक भक्त रहा तो वो कैसा एक मतलब एक गुरु शिष्य गुरु को मिलने की जैसी आस रहती है, जैसी ओढ़ रहती है, उसको बोलते हैं कि एक भक्त अपने माऊली को मिलने के, अपने भगवान को मिलने की वो क्या कैसे कैसे उदाहरण देते हैं, दृष्टांत के द्वारा यहाँ पे बताया. मतलब भगवान को मिलने के लिए वो क्या क्या प्रयत्न करते हैं, ये इस अभंग में अभी उन्होंने बताया है. ओके,
यहाँ तक समझ में आया कि किस धरती पे किस सेंट्रल आइडिया है इस पोएम की, आपको समझ में आया होगा। ओके, तो अब हम देखेंगे पोएम। ओके, पोएम का मैं भी रीड करती हूँ, उसके बाद आप लोग को एक्सप्लेन करके दिखा। अब हम देखेंगे पोएम। देखिएगा, भेटी लागे जीवा लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। भेटी लागे जीवा लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। आप लोगों को दिख रहा है ब्लैक बोर्ड पे। ओके, अब देखिएगा, पहले हम 2 लाइन का ही अर्थ समझेंगे। ओके, मतलब यहाँ क्या हो रहा था, यहाँ क्या हो रहा है कि संत तुकाराम महाराज का आराध्य दैवत कौन है, विठोबा माऊली। और विठोबा माऊली को वो क्या करते हैं, विठोबा माऊली का उनको क्या चाहिए, विठोबा माऊली का उनकी तीव्र इच्छा है कि मुझे उनकी दर्शन की ऐसी तीव्र इच्छा उनको मन में आ गई थी। मतलब कैसे कि यहाँ पे जो उन्होंने जो मतलब ये पोएम है उसके ऊपर आधारित है कि संत तुकाराम महाराज को विठ्ठल दर्शन के लिए वो क्या क्या प्रयत्न करते हैं। तो पहला था कि उन्होंने पहला दिया कि भेटी लागे जीवा लागलीसी आस, वाट तुझी। भेटी लागे जीवा लागलीसी आस, वाट पाहे रात्रंदिवस वाट तुझी। ओके, सॉरी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी म्हणजे की हे भगवंता, हे विठ्ठला, मी तुझ्यासाठी, मला तुझी अशी तुझी दर्शनाची अशी ओढ लागली आहे मला, की मला तीव्र इच्छा आहे की मला आज ना उद्या, म्हणजे आज ना उद्या मला काय मिळायला पाहिजे, तुझं दर्शन मिळायला पाहिजे, दर्शन व्हायला पाहिजे। जसं प्रत्येकच समाजाचं आपण जे गुरुकुल दैवत असतं, त्यांचं कोणतं आराध्य दैवत म्हणजेच कुलदैवत कोण आहे, विठ्ठल भगवान आहे। आता त्यांना ते म्हणजे दरवर्षी एक वेळा लोक त्याच्या चरणावर मस्तक ठेवायला जातात। तसंच संत तुकाराम महाराजांना असं वाटत होतं की मला एक तरी वेळा मला विठ्ठल माऊलीचं दर्शन व्हायला हवं। त्यासाठी तो त्याची जीवाची म्हणजे त्यासाठी तो दिन रात सतत त्याचे प्रयत्न चालू असायचे की मी त्याची तो दिन रात त्याची वाट पाहायचा, म्हणजे की हे भगवंता, मी तुला काय कर, मी तुला विनवणी करत आहे। तो भगवंताला कोण, संत तुकाराम महाराज विनवणी करत आहे भगवंताला की हे भगवंता, मला तू काय कर, मला की हे विठू माऊली, माझ्या मनात तुझ्याबद्दल तुझ्या दर्शनाची मला खूप तीव्र इच्छा आहे। मला असं वाटते की तुझं दर्शन आज होते की उद्या होते की परवा होते, असं माझ्या मनाला झालेलं आहे। त्याच्यासाठी मी तुझं काय करत आहे, मी तुझं रात्रंदिवस तुझी सतत वाट पाहत आहे, तुझी रात्रंदिवस तुझी मी वाट पाहत आहे। कशाची, तुझ्या दर्शनाची वाट पाहत आहे। असं जैसे एग्जाम्पल के तौर पे बता देती हूँ मैं आपको कि देखिएगा, जैसे माँ अपने बच्चों को जैसे माँ छोटे बच्चों की केयर करती है ना, वो कहीं इधर उधर नहीं, मतलब उसका ध्यान कहीं इधर उधर गई भी तो उसका ध्यान पूरा अपने बच्चों के पास रहता है। तो वो माँ जैसे अपने बच्चों की केयर करती है, उसको कैसा, उसका दिन रात उसकी केयर के लिए लगी रहती है। और उसको और एक एग्जाम्पल बता दूँ कि जैसे आप मतलब कोई बड़े हो गए और कहीं बाहर गाँव पढ़ने के लिए जाते हो, तो वह माँ अपने, जैसे मान लो तुम डेली अप डाउन करते हो पढ़ने के लिए, तो वो माँ अपने जब तक बच्चा घर में नहीं आता तब तक वो अपनी माँ उसको चिंता रहती है कि मेरा बच्चा कब आएगा। जब तक वो अपने आंखों से नहीं देखती है ना, तो उसको समाधान नहीं होता। सेम वैसी स्थिति इसकी हुई संत तुकाराम महाराज की हुई है कि ये भगवंत यानी विठ्ठल माऊली को ये बोल रहा है कि मुझे ऐसी ही स्थिति है जैसी कि मुझे कब मुझे तुम्हारी क्या मिलेगी, कब मुझे दर्शन मिलेगा तुम्हारा, कब क्या, मतलब इसलिए वो इतने मतलब आतुर हो गए हैं कि मुझे ये भगवंता का कब दर्शन हो जाएगा, मैं कब उनको पूरा देखूंगी, पूरा देखूंगा, कब मुझे उनका दर्शन होगा, कब मुझे लाभ मिलेगा। ऐसी स्थिति उनकी हो गई और इसीलिए वो दिन रात भर यानी कंटिन्यू उनकी क्या कर रही है, कंटिन्यू उनकी राह देख रहे हैं। काहे कि
दर्शन हो कि आज मुझे मिलेगा, कल मिलेगा, परसों मिलेगा, या ऐसी उसकी कंटिन्यूटी कि इसलिए वो विनवनी भी कर रही भगवंता की, हे भगवंता, हे विठ्ठला, हे विठ्ठला, हे कृपाळु, हे विठ्ठला, मुझे तू क्या कर, एक बार तो भी मुझे क्या कर, एक बार तो भी मुझे दर्शन दे, ऐसा उनका कहना था। मतलब फिर उसके अब ये हो गया 2 लाइन का, राइट। अब इसके बाद दूसरी 2 लाइन देखिएगा। चकोर पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे। पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाए। देखिएगा आप लोग ब्लैक बोर्ड पे दिख रहा है आपको, ओके। तो यहाँ पे जो एक चकोर पक्षी का उदाहरण दिया है ना। चकोर पक्षी अब है कि नहीं है आई डोंट नो, क्योंकि ये भ्रामक कल्पना है। चकोर चातक पक्षी ये पता नहीं मुझे है कि नहीं है, पर ऐसे कहा गया है कि जैसे चकोर पक्षी जैसे पूनम की चांद की क्या देखता है, तो नत रहा देखता है कि जैसे देखो पूनम तो कभी कब आता है, महीने में एक बार आता है ना। पूनम महीने में एक बार ही आता है, तो वो पूनम के चांद का जैसा पूनम के दिन कैसा चांद बड़ा रहता है, और वो उसका जो प्रकाश है, उसके जो चंद्र किरण है वो पी के वो जीता है। ऐसी एक भ्रामक कल्पना है। जैसा चकोर पक्षी जैसे उतावल होता है कि आज आती है पूनम, कि कल आती है पूनम, कि परसों आती है पूनम, वो दिन मतलब वो उसके लिए राह देखते रहता है कंटिन्यूसली, और वो आतुर होता है कि आज पूनम रहेगा, कल पूनम रहे। इसलिए वो कैसा होता है, उसको लगता है कब पूनम आएगा और कब मैं उनका चंद्र किरण पीऊंगा। ऐसी उनकी जैसी उतावली स्थिति होती है उसकी, ऐसी उतावली स्थिति, सेम वैसी स्थिति संत तुकाराम महाराज की हुई है कि वो भी अपने विठ्ठल भगवान की आस उनके मन में ऐसी लगी है कि हे भगवंता, हे विठ्ठला, हे भगवंता, हे विठ्ठला, मैं भी चकोर पक्षी समान ही तेरी क्या देख रहा हूँ, राह देख रहा हूँ। मुझे भी चकोर पक्षी समान ही राह देख रहा हूँ, मुझे भी एक बार तो भी तू क्या कर, दर्शन दे। यानी ऐसा वो मतलब मैं क्या हूँ, चकोर हूँ और तू चंद्रमा है। जैसा चकोर पक्षी चंद्रमा की क्या करते हैं, चंद्रमा का प्रकाश पी के जीता है, वैसी एक भ्रामक कल्पना है। वैसा ही मैं क्या हूँ, एक चकोर पक्षी हूँ और तू चंद्रमा है। तो ऐसी ही स्थिति में, ऐसी स्थिति मेरी हो गई है, हे भगवंता तू मुझे एक बार तो भी क्या कर, दर्शन दे, क्योंकि मुझे क्या लगी है, तेरी आस लगी है। भेटी लागे जीवा लागनिसी आस, तुझी तेरे दर्शन की मुझे ओढ़ लगी है, तीव्र इच्छा हो रही मेरी, ऐसी दर्शन मुझे एक बार तो भी तू दे भगवंता। ऐसे संत तुकाराम महाराज विठ्ठल भगवान को विनवनी करते हैं, याचना करते हैं, आरणी करते हैं। ओके, यानी ये जैसे 2 लाइन का जो था और ये 2 लाइन, मतलब 2 लाइन वो और 2 लाइन है, 4 लाइन। 4 लाइन का एक बार मैं बता देती हूँ आपको मराठी में कि क्या था करके। ओके, ये हुआ था हमारा हिंदी में, अब मैं बता देती हूँ 4 लाइन का मराठी में। ओके, देखिएगा कि पहिल्या ह्याच्यात काय झालं की संत विठ्ठल महाराज म्हणतात की संत तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाला विनवती करतात की हे प्रभू, हे भगवंता, हे माझ्या आराध्य देवता। जसं प्रत्येकाचं आराध्य दैवत वेगवेगळं असतं, जसं आमचं मराठ्यांचं कुळदैवत भवानी आहे ना, तसं सिंध्यांचं कसं झुलेलाल आहे ना। तर हे प्रत्येक जण आपापल्या आराध्य देवताला म्हणजे काही प्रसंग आला किंवा आपल्याला असं आपलं हे असतं की वर्षातून एक वेळा तरी भगवंताच्या चरणी आपला माथा टेकावा, असंच आपलं म्हणजे म्हणणं असतं, म्हणजे असावं असं मला वाटतं। परंतु इथे सुद्धा हेच झालंय की संत तुकाराम महाराज विठोबाच्या दर्शनाची त्यांना एवढी ओढ लागली, एवढी तीव्र इच्छा झाली आहे की त्यांना असं वाटत होतं की मला संत तुकाराम महाराज कधी
मिळेल, कधी मला त्यांचं दर्शन होईल, यासाठी ते असे आसुक्त झाले होते. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की मला आज संत तुकाराम मिळाला, आज मला आज विठ्ठल महाराज मिळायला हवे, मला आज विठोबा मिळायला हवे. कारण विठोबा विठोबा काय, त्यांचं आराध्य दैवत होतं. आणि आराध्य दैवताला सर्वच जण आपलं काय करतात, एक वेळा तरी, वर्षातून एक वेळा तरी त्यांचं दर्शन घेतात. त्यासाठी ते रात्रंदिवस त्याची वाट पाहत होती. कोणाची? संत तुकाराम महाराज विठ्ठलाची रात्रंदिवस वाट पाहत होती की मला आज तरी मला त्यांची दर्शनाची भेट व्हायला पाहिजे, त्यांचं दर्शन मला व्हायला पाहिजे, असं संत तुकाराम महाराजांचं म्हणणं होतं. त्यानंतर त्यांनी एक दृष्टांत दिला. कोणता? चकोराचा. पहा, याच्यात चकोर पक्षी आहे. हा पक्षी चंद्रकिरण पिऊन जगतो, अशी एक भ्रामक कल्पना आहे. मलाही माहित नाही आहे की नाही आहे, परंतु अशी एक भ्रामक कल्पना आहे. तर त्यांनी एक उदाहरण दिलं की जसा चकोर पक्षी पौर्णिमेचा चंद्राची कशी वाट पाहत होतो, आतुरतेने वाट पाहत होतो, तो सतत त्याची वाट पाहत असतो, रात्रंदिवस त्याची वाट पाहत असतो की आज पौर्णिमा होते की उद्या पौर्णिमा होते की परवा पौर्णिमा होते. म्हणजे तो एक दिवस काढतो. म्हणजे त्या पौर्णिमेसाठी तो उतावीळ होऊन जातो की पौर्णिमा कधी येते आणि मी कधी चंद्रकिरण पितो, असं त्याची जी उतावीळपणा होते. तसंच माझं सुद्धा मन, हे भगवंता, हे विठ्ठला, जसा चकोराचा मन झालं की चंद्रकिरण प्यायसाठी, तसंच माझं मन सुद्धा तुझ्या दर्शनासाठी झालेलं आहे. तू काय, एक चकोर पक्षी आहे आणि मी एक चकोर पक्षी आणि तू चंद्रमा आहे. कारण मला तुझ्या दर्शनाची ओढ लागलेली आहे, असं इथे कोण म्हणतात? संत तुकाराम महाराज कोणाला म्हणतात? विठ्ठलाला विनवणी करतात. एक त्यांनी दृष्टांत दिला. कोणता? चकोर पक्षीवाला. या 4 लाईन समजायला आल्या. ओके, 4 लाईन समजल्या तुम्हाला? त्यानंतर बघू आपण सपोज जर तुम्हाला असा क्वेश्चन आला, कोणता? की भेटी लागे जीवा लागलीसी आस, या कवितेचा या ओळींचा काव्य सौंदर्य लिहा किंवा या ओळींचा अर्थ लिहा. तर तुम्ही कसं लिहा? मी सांगते तुम्हाला शॉर्टमध्ये एखादा. म्हणजे सपोज असा प्रश्न आला असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. कारण तुमचं जे 9th वाल्यांचं जे प्रश्न पेपर आहे तो 10th सारखाच लिखेल. क्योंकि जैसे 10th में होता है आपको सेम 5 विभाग में आपका डिवाइड होगा. अभी इसके तो नहीं, पर जैसे क्या बोलते हैं, टर्म वाले जो पेपर है सेम वैसे ही रहेंगे आपको. ओके, दिमाग के जो अभी का भी थोड़ा बहुत मैं ग्रामर और आपको पैसेज आने वाले हैं. जैसे पहले के अभी तक के तुमने 8th में जो मराठी पढ़े हो उसमें पैसेज नहीं थे, लेसन के पीछे वाले थे. अभी क्या होगा कि पैसेज के बीच के क्वेश्चंस आएंगे आपको. जैसे फॉर एग्जांपल मैंने अभी 4 लाइन पढ़ाई आपको. 4 लाइन में से पहली जो 2 लाइन थी, कौन से? भेटी लागे जीवा लागलीसी आज, पाहे वाट रात्रंदिवस, है ना. पाहे रात्रंदिवस वाट तुझी, कोई भी चलता है. ओके. ह्या ज्या 2 लाईन आहे, ह्या 2 लाईनचा समजा तुम्हाला भावार्थ लिहा असं जर म्हटलं किंवा काव्य सौंदर्य लिहा असं जर म्हटलं तर कसं लिहायचं? पहले स्टार्टिंग करायचं. बघा मी सांगते. पहले स्टार्ट ऐसा करना की देखो ये प्रस्तुत जो, आता हिंदीमध्ये पंक्तिया बोलतात, मराठीत त्याला ओळी म्हणतात. मी मराठीत सांगते एक वेळा, नंतर मग तुम्हाला हिंदीत सांगते. ओके. ह्या ज्या ओळी आहे, ह्या ओळी संतवाणी येथील भेटी लागे जीवा या कवितेतील असून याचे कवी संत तुकाराम महाराज आहेत. त्यांनी या कवितेमध्ये काय सांगितलंय? त्यांनी सेंट्रल आयडिया काय त्यांची? की त्यांच्या दर्शनाची जी ओढ लागलेली आहे, म्हणजे त्यांच्या दर्शनासाठी ते अशी आसुसलेले आहे, याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, आता हा झाला आपला संदर्भ झाला. म्हणजे 1-2 लाईनचा संदर्भ लिहायचा. त्याच्यानंतर लिहायचा अर्थ कसा लिहाल तुम्ही? आता भेटी लागे जीवा लागलीसी आस.
लागेल इसे असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. तर कसं लिहा संत तुकाराम महाराजांना विठ्ठल दर्शनाची जी ओढ लागलेली आहे, जे त्यांच्या दर्शनाची जी ओढ लागलेली आहे, त्यांना असं झालं, ते असे व्याकुळ झाले ते त्यांच्या दर्शनासाठी की मला विठ्ठलाचं दर्शन कधी होईल माझं. त्याच्यासाठी ते रात्रंदिवस वाट पाहत आहे. म्हणजे संत तुकाराम महाराज असं म्हणते की तुझ्या हे विठ्ठला, तुझ्या भेटीचा ध्यास मला सतत लागलेला असतो. तुझ्या भेटीचा ध्यास मला सतत लागलेला असतो आणि त्यासाठीच मी तुझी काय करत आहे, रात्रंदिवस वाट पाहत आहे. हे भगवंता, तू मला एक तरी वेळा काय कर, दर्शन दे, अशी त्यांची तीव्र इच्छा भगवंताला सांगतात. झालं. हे आपल्याला 2 काव्यसौंदर्य 3 मार्क किंवा 2 मार्कासाठी 3 मार्कासाठी येतात काव्यसौंदर्य. आणि जे स्वमत सुद्धा असते 3 मार्कासाठी येतं तुम्हाला स्वमत. प्रत्येक पॅसेज नंतर एक स्वमत असतं. समजा पॅसेज कंप्लीट झाला तर त्याच्यानंतर एक स्वमत असतं. चौकटी भरा, आकलन शक्ती असते, आकलन कृती असते. हे सर्व झालं का त्याच्यानंतर येतं काय, एक स्वमत येतं. स्वमत म्हणजेच आपण जो शिकलो ते आपल्या मताने तिथे लिहायचं. ओके. जैसे मैंने अभी अभी जो 2 लाइन समझाई मैंने, जैसे आपको अगर क्वेश्चन आया कि इसके काव्य सौंदर्य कैसा लिखना है, तो कैसे लिखोगे आप? तो मैंने अभी बताया आपको, प्रस्तुत पंक्तियाँ कहाँ से है, प्रस्तुत पंक्तियाँ भेटी लागे जीवा इस पोयम, इस कविता से है और इसके कवि है संत तुकाराम महाराज. और इन्होंने संत विठ्ठल भगवान की क्या करे, उनको मिलने की जो आस है, मिलने की जो ओढ़ है, यहाँ पे उन्होंने बताया है कि संत तुकाराम महाराज बोलते हैं कि हे भगवंता, हे विठ्ठला, मुझे आपके दर्शन की मुझे क्या हो गई है, तीव्र इच्छा है, मुझे ओढ़ लगी है कि हे भगवंता, मैं इसके लिए आपके लिए दिन रात एक करके आपकी राह देख रहा हूँ. मैं आपको आपके दर्शन की क्या कर रहा हूँ, राह देख रहा हूँ. मुझे आपके दर्शन कब होते हैं इसकी मैं दिन रात क्या कर रहा हूँ, उसकी राह देख रहा हूँ. ओके. मेरे मन को ऐसा लगता है कि मुझे एक बार तो भी भगवान का दर्शन लेना चाहिए और इसलिए मैं आपको दिन रात राह देख रहा हूँ. ओके. समझ में आपको 4 लाइन, मतलब इसका जो 2 लाइन का जो अर्थ है, मैंने 2 मार्क के लिए आता है या 3 मार्क के लिए आता है. ओके. तो 2 मार्क के लिए अगर है तो आपको शॉर्ट में लिखना, 3 मार्क थोड़ा है तो थोड़ा सा ज़्यादा लिखना. ओके. समझ में आया. ओके. तो अभी जो हमने जो 4 लाइन दी है, इसके आपको मैंने अभी एक्सप्लेन करके बताई, आपको सबको समझ आएगा. आई होप समझ में आया होगा. ये रिवीजन के क्या है, लेसन, मतलब रिवीजन ले रही हूँ मैं ताकि आपको अच्छे से समझ में आए. ओके. समझ में आए फिर. ओके. सो बाय बाय, हैव अ नाइस डे.